एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून एसएससी जीडी भरतीची यांसारखी या ठिकाणी आली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड कधी चालू होणार आहे आणि आमचे नॉर्मलायझेशनचे किती मार्क या ठिकाणी वाढले हे केव्हा आम्हाला कळणार आहे, या ठिकाणी कधी आम्हाला हे कळणार आहे। तर याबद्दल माहिती सांगा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा ग्राउंडचा कट ऑफ किती यावर्षी जाणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर एससी कॅटेगरी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन या कॅटेगरीचा जो कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार आणि सेफ झोन काय असणार आहे तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी येऊ शकतो, कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि यावर्षी फिजिकलचा कट ऑफ कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा, जेव्हापासून एसएससी जीडी भरतीची या ठिकाणी आन्सर केली आहे आणि सर्वांनी जे आपापले मार्क या ठिकाणी चेक केले की आपल्याला या ठिकाणी कितीपर्यंत या ठिकाणी आपल्याला मार्क आले, म्हणजे किती प्रश्न आपले या ठिकाणी बरोबर आले हे तुम्हाला या ठिकाणी माहित आहे आणि आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी पडले असेल, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडले तर हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। एससी कॅटेगरी आले असाल तर किती मार्क तुम्हाला पडले, एसटी कॅटेगरीचे असाल तर किती मार्क पडले, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर किती मार्क्स पडले, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असेल तर किती मार्क्स पडले, यूआर कॅटेगरीचे असाल तर किती मार्क तुम्हाला पडले, तर हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा जेणेकरून आपल्याला सुद्धा ॲव्हरेज या ठिकाणी अंदाज लागणार आहे की बा 100च्या वर घेणारे किती मार्क आहेत, 120 प्लस वाले किती, 130 प्लस वाले किती मुलं आहे, 90 वाले किती, 80 वाले किती आहे, 70 किती आहे, हे आपल्याला या ठिकाणी अंदाज या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीमध्ये आता आन्सर किती या ठिकाणी आले, आपण नॉर्मलायझेशनचे मार्क कसे चेक करायचे आणि कधी चेक करता येते असे कमेंट होते। तर मी तुम्हाला सांगून देतो, जे नॉर्मलायझेशनचे जे तुमचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे, सध्या तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे, ठीक आहे। आणि तुमचे जे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे ज्या वेळेस रिझल्ट लागला त्या दिवशी जे तुमचे त्या ठिकाणी पुन्हा स्कोर त्या ठिकाणी दाखवणार आहे की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क या ठिकाणी वाढले म्हणून, ठीक आहे। तर तुम्हाला जे रिझल्ट लागेपर्यंत या ठिकाणी थोडं तुम्हाला संयम ठेवायचा आहे। ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी तुम्हाला ओरिजिनल कळणार आहे की आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले, ठीक आहे। बाकी काय मुलं काय करत आहे की वेबसाईटवरून ते बघत आहे की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढले, तर ते फेक आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही कोणाच्या जरी वेबसाईटवरून जर पाहत असाल की माझ्या नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढले, एवढे वाढले, तेवढे वाढले, तर ते फेक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असली जी नॉर्मलायझेशनचे मार्क वाढते ज्या वेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये दाखवते की आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढलेले आहे, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी कधी लागणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, मे महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी 60 मार्क जरी असेल, 70 मार्क जरी असेल तर ग्राउंडची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या, ठीक आहे। कारण की तुम्हाला 70 जरी मार्क असले आणि 20 जरी मार्क तुमचे वाढले तर तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये वाढले तर नक्की तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड भेटू शकते, ठीक आहे। तर यावर्षी जे नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क वाढणार आहे, लक्षात ठेवा, 10 झालं, 15 झालं, 17 झालं, अशा प्रकारे मार्क यावेळेस नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे कारण की पेपर एकदम हार्ड आले होते यावर्षी, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाणार आहे, पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा सेफ झोन काय असणार आहे ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर महिला उमेदवारांचा कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, 160 पैकी महिला उमेदवारांचा फिजिकलचा जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी तुम्हाला जर 85 मार्क असेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड भेटणार आहे, ठीक आहे। आणि तुमचे 85 पैकी 15 जरी मार्क कमी असेल तरी सुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क जर वाढले तर आपण फिजिकलपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात, ठीक आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जर आपण पाहिलं तर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा 89 वर कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा ओबीसी कॅटेगरीचा। 160 पैकी 89 जर तुम्हाला मार्क असेल तर ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे। यापेक्षा 10-15 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तरी सुद्धा आपली फिजिकलची तयारी चालू ठेवा कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहेत। एससी कॅटेगरीचे जर असाल तर एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा
महिला उमेदवारांचा 160 पैकी 91 मार्कावर कटाप या ठिकाणी जाणार आहे। 91 मार्क ज्या महिला उमेदवारांना असेल SC कॅटेगरीच्या 160 पैकी ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे आणि यापैकी तुम्हाला 15 मार्क 10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन जे मार्क वाढल्यावर 10-15 मार्क वाढले तर आपल्याला फिजिकलसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। ST कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा 160 पैकी महिला उमेदवारांना 84 जरी मार्क असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ खूप डाऊन जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 84 जरी मार्क्स असेल तुम्हाला तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे आणि यापैकी तुम्हाला 14-15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू द्या, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 14-15 जरी मार्क्स वाढले तर ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे। आणि UR कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे 160 पैकी UR कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा तर हा 91 वर जाणार आहे। 91 जर मार्क तुम्हाला असेल तर फिजिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे आणि तुम्हाला 10-15 मार्क जरी कमी असेल या 91 पेक्षा तरी सुद्धा ग्राउंडची तयारी चालू ठेवा। नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तर ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। आता जे नक्सल एरियातले हा जो कट ऑफ सांगितला मी जनरल एरियातला सांगितला आहे, नक्सल एरियातले जे असेल तर मी जो कट ऑफ या ठिकाणी सांगितला आहे याच्यापेक्षा जवळपास 5 ते 6 मार्कानं कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे नक्सल एरियाचा, ठीक आहे। 5 ते 6 मार्क कमी धरून चला मी जो कट ऑफ या ठिकाणी सांगितला आहे जनरलचा यापेक्षा। त्याचबरोबर SSC GDचा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे तर पहा, तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर तुम्हाला 32 जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे, कारण की एक्स सर्व्हिसमॅनचा खूप कमी कट ऑफ या ठिकाणी जातो ग्राउंडचा सुद्धा आणि फायनल कट ऑफ सुद्धा। त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे EWS कॅटेगरीचा 160 पैकी 93 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। 93 जर मार्क असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। यापेक्षा 10-15 मार्क जरी कमी असेल तर फिजिकलची तयारी चालू ठेवा। नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क जरी वाढले तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 160 पैकी OBC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 98 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे आणि 98 पैकी तुम्हाला 15 मार्क जरी या ठिकाणी कमी असेल आताच्या कंडिशनला 10-15 मार्क कमी असेल तरी सुद्धा ग्राउंडची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा SC कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे 160 पैकी 95 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे ग्राउंडचा, ठीक आहे। 95 मार्क जर तुम्हाला असेल तर ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना आणि याच्यापैकी तुम्हाला 10-15 मार्क जरी कमी असेल SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना तरी सुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क वाढले तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। ST कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे 160 पैकी पुरुष उमेदवारांचा 85 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ST कॅटेगरीचे असाल पुरुष उमेदवार 85 जरी मार्क असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। यापेक्षा 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी फिजिकलची तयारी चालू ठेवा। नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 वाढले तरी सुद्धा ग्राउंडला बोलावलं जाणार आहे। UR कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 160 पैकी 99 मार्क जर तुम्हाला असेल तर ग्राउंडसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे आणि त्याचबरोबर 99 पेक्षा तुम्हाला आताच्या कंडिशनला कमी जर मार्क असेल जवळपास 10-15 कमी मार्क्स असेल तरी सुद्धा ग्राउंडची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तर तुम्हाला ग्राउंडसाठी त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, ठीक आहे। तर एवढं एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्रात, एवढं जे सेफ झोन या ठिकाणी असणार आहे ग्राउंडचा एवढे मार्क्स जर असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। आणि नक्सल एरियाचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा मी जो कट ऑफ या ठिकाणी कॅटेगरीनुसार सांगितला तर नक्सल एरियाचा यापेक्षा जवळपास 5 ते 6 मार्कांना कमी या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। 5 ते 6 मार्क जर तुम्हाला यापेक्षा कमी असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे। नक्सल एरियाचा खूप कमी कट ऑफ या ठिकाणी जातो। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।